तर मित्रांनो बघू शकता आपल्या मराठी शाळेमध्ये पालक मेळावा 2025 तसेच आनंद बाजार देखील आहे आणि प्रत्येक मुलांनी इकडे स्टॉल मांडलेले बघू शकता. शिक्षक सहकार्य तर जिल्हा परिषद शाळा वेलुली तर मित्रांनो मी इथं आलेले आणि बघू शकता इकडे पोरांनी स्टॉल बिल लावलेत. फुलं बिलांचा थोड्याच वेळात इथं कार्यक्रम चालू होणार आहे. तर बघू शकता कोणी बेल आणला कोणी थंड आणला. फ्रुटी आहे का आणि इकडं स्कूल मध्ये जाते तो इशून आणत होते ना. घेतो जाम घसरगुंड ही फ्रुटी काय खरंची लिंबू सरबत कोटा का मी तुमचा आहे कोटा आहे कोटा आहे द्या कोटा आहे नाही मला वर खरा असेल तर मग मी घेईन तर पैसे देईन तू खरा आणजा मग मी पैसे देईन त्याचा नाही कोटाही द्या रस नाही त्याच्यात. हा 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 मग या कोटा आहे मग या कोटा आहे खरा आणजा. बोल ना मॅजिक बस अंतर्गत बाल आनंद मेळावा आयोजित केला आहे आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच सभागृहातील उपस्थित सर्व बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत. आता कार्यक्रमांना अध्यक्ष करणे आलं तर आपण व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आपण स्वागत करत आहोतच. तर आता आपण अध्यक्ष निवड करूया. कल्याण
बोला हे थंड आहे का ज्यूस थंड आहे का मला फुकट देत असेल तुम्ही पी अरे फुकट द्या ना अरे भाई असं कुठं असतं का फुकट टेस्ट एक टेस्ट म्हणून फुकट देऊ शकता तुम्ही अरे काय यार फुकट देत नाही पैसे द्यायला तुम्ही अरे एवढं माझं युट्यूबर झाले पैसे भेटले तरी दे नाही टेस्ट करायला तर द्या ना थोडासा चमच्यात तरी द्या चला कोण बोलणार रे बरं मंडळी आपण आलो इथे हा स्टॉल मांडलेला आहे वेळोळी शाळेमध्ये तुमचा पाककला बघू शकता इथं खाऊ गल्ली 10 रुपये चवीला आमच्या इथे डोसा हा आणि चटणी बस एका प्लेट मध्ये किती एका प्लेट मध्ये बोल घे ग वशी लाईव्ह चालू आहे आमच्या इथे शिवसा आहे आणि डोसा आहे अरे गाणवं येते अरे गाणवं येते वर चटणी आहे का चटणी ही चटणी खोबऱ्याची आहे का याची आहे मिरच्यांची आहे कसली म्हणजे सगळं आला मिक्सिंग झाला खोबरा साईडला कांदा वगैरे असेल कांदा आणि ते चिप्स वगैरे चिप्स लिंबू नसेल ना आज मार्केटला कोणी गेलं नाही म्हणून लिंबू आणले बरं 10 रुपये प्लेट मध्ये फुल प्लेट भरून खा असं आहे का किती डोसे किती एक डोसा हा एक डोसा त्याच्या साईडला कोशिंबीर आहे भाजी आहे चटणी आहे लिंबू नाही मार्केटला कोण गेला नाही म्हणून लिंबू आणलं नाही ओके ओके ठीक आहे ऍडजस्ट करू शकता ओके चालेल बरं हे काय ते कितीचा वर्ग आहे तुमचा चिप्सच्या 8चा वर्ग आहे का त्याची काय प्राइस बोलता तुम्ही चिप्सची प्राइस काय आणतो 3 रेट आहे 5 रुपयाला भेटतो असं 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 नाही पण ताता दुकान 5 रुपयाला भेटतो ना 2 रुपये प्रॉफिट पाहिजे ए बाबा असं आहे का मग दाखवा बघू काय नवीन बघू ना काय बनवलं गेलं बरं हा कसं बनवता कांदा लिंबू थोडा पाहिजे होता चिप्स मध्ये कांदा वगैरे टाकलाय टोमॅटो आणि टाकलाय अजून काय टाकणार आहे आपण बघू ऐकू आता पुढे लिंबू आहे अरे मार्केटला गेले होता तुम्ही म्हणजे कुठे बोलले लिंबू आहे मसाला स्पेशली मसाला चाट मसाला ओके ओके दाखवा बरं तुमच्याकडे ऑनलाईन पण चालतंय का ऑनलाईन पण आहे मला टेस्ट करता का चोरा नाही झाली चोरा काय करता इथंच घालवा ना
अरे बनवा रे पटापट. कुठे ठेवल्या गिरायक का किती आले? चांगला नाहीये तरी पण आपण ऍडजस्ट करू शकतो. बघू ट्राय करू आपण. खूप चांगला नाहीये. ती नाणी आली तिकडे. नाणी काहीतरी घ्यायला लागली. अरे इथे करायला घेतलं इंटरव्ह्यू घ्यायला घेतलं ना बाबा. दिसत का माहिती वगैरे असेलच ना. चीन मधून मागवलाय का चायना मधून मागवलाय जपान मधून मागवलाय काहीतरी असेलच ना असा नाही का. हे काय ते नमक काला नमक सफेद मग सफेद सफेद काला महाग आहे त्याच्यामुळे आणलं नाही. मसाला मसाला इंटरव्ह्यू झाले ना मॅडम. सक्सेस झाले आहे. हा खूप चांगला नाही पटापट बनव ना बाबा. तुम्हाला काय घ्यायची आहे का? बनवला हा नाना आधी माहित नाही मला. बरं आपल्याकडं हा चीजचा एक पॅकेट बनवून झालेला आहे. हा टेस्ट करू शकता तुम्ही. टेस्ट आम्ही करून बघू शकतो का. हो मला पहिले आम्ही थोडी जास्त नाही थोडी तुम्हाला विकायची आहे आणि थोडी खायची आहे आम्ही जास्त घेऊ शकत नाही. ओके एक नंबर ना. एकदम टेस्ट चांगली आहे. ओके ओके नाहीये नाहीये. अरे असा थोडा असता तुम्ही टेस्ट दाखवा ना. अरे एवढं वाणी महाग आहे पण. ग्राहक मुलं धंद्याची मंदी कमी आहे. होईल पण जसा ऊन पडत तसा कमी होईल नंतर सावली होईल वाढेल. टेस्ट आहे. तेच आहे. चला नेक्स्ट. हा ओके थँक्यू. नेक्स्ट टाइम बघू आम्ही. नमस्कार. काय घ्यायचे का? कोण कॅमेरामॅन आलो आलो. स्ट्रॉंगमॅन आहेत आदम फगुन शेख सुजित पाटील वर ते साईडला सुजित पाटील. ओके ओके हा ओके नावाचे विहान देवराज फडे. ठीक आहे. बरं तुमच्याकडे काय काय आयटम ते दाखवा ना जरा. आम्हाला इकडे आलं पाहिजे ना कॅमेरामध्ये. दाखवा ना जरा. संपू दे संपू दे आम्हाला. बरं हे लाह्या आहेत पाणी कमी त्यात. हा हे सोडा शेवपुरी आहे शेव आहे तो मसाला आहे घरचा मसाला आणला ते चाट मसाला भेटला नाही. हा तो घरचा मसाला आणलाय असं. बरं त्यांना ते काला मीठ भेटला नाही म्हणून सफेद मीठ घेऊन आले ते. आणि हे काय बरं हे काय ते हा ते आंबे याची टेस्ट कशी असते ते आम्ही बघतो पहिले. जर ओके असेल तर पुढचा गिरायक तुम्हाला मिळणार. बघा कॅमेरा बघा तुम्ही जरा. तुम्ही द्या. याला मीठ सोडत आणतो टेस्ट होणार. ओके बस 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 अत्युत्तम एकदम बेस्ट. ओके तुमचं नाव टी येणार. टेन्शन घेऊ नका. हे आंबे हे हापूस आंबे हे आपल्या आहेत बारीक आहेत पण आपल्या भागातले नाहीत त्यांच्या भागातले. ओके बरं हे आंबे रत्नागिरीचे नाही आहेत पण भारतातले नक्की आहेत. ओके ओके चवीला चांगले या आपल्या डिसोलाचे बागेतले. कुठले कशी खरेदी आहे? खरेदी कशी आहे? यांची कशी दाम कसं काय खरेदी कशी केली? हा कितीला आहेत? बरं 5ला 3. आकाश मुकणे पिंटू लहान आहे. हा राणे यांची काम काय खरेदी काय झाली नाही. ऊन आहे त्याच्यामुळे काय झाली नाही. ओके. जशी जशी संध्याकाळ होईल तसा त्यांचा होईल होईल मार्केट वाढेल. ओके चला. सर काय घेतलं का? काय घेतलं का? हा ओके ओके इंटरव्ह्यू चालू आहे.
घ्या इथं या. बरं हा फ्लेवर काय आहे? या इथे. हा फ्लेवर यांचा हा आहे दहीवडा. इकडे या ना तुम्ही, या साईडला या ना. बोला. नाही. बरं यांचा फ्लेवर आहे दहीवडा, कोशिंबीर, टोमॅटो, आंबाकडी, चटणी, दही, हरी चटणी, काय कोकम ज्यूस. कोकम ज्यूस पण आहे का? आपलं पाणी कॅनलचं आहे का? पाणी विहिरीचं आहे का बोरिंगचं आहे? अरे बाई तुझं पाणी आम्हाला नको आहे, चालू आहे म्हणून होतो. विहिरीचं पाणी आहे, कारण बिसरचं मिळालं नाही म्हणते विहिरीचं पाणी आणलं. ओके ओके चालू आहे. पण चांगलं चवीला चांगलं आहे. ते कॅनचं पाणी येतो झिरपतंय म्हणून चवीला चांगलं आहे. ओके नेक्स्ट. हां बरं याचा दाम काय? याचा रेट काय आहे? 15 रुपये दहीवडा आहे. किती प्लेट मध्ये? किती प्लेट मध्ये? एकच भेटेल. प्लेट मध्ये एकच आहे. फ्लेवर कसं आहे तुमचा? कॅन्सल बोलत नाही काही, पुढे चल. धन्यवाद धन्यवाद. यांच्या लोकी म्हणजे दुधी 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 मराठीमध्ये. हे आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत, घरच्याच पण चांगले आहेत. चांगली. ही पपई बाहेरची नाही पण घरचीच आहे, पण चांगली. विकायला आणले विकायला. त्यांना विचारा अजून काय काय आहे. काकड्या कोणत्या? ही काकडी भले त्यांच्या बागातली पण चांगली. फुलं चापा. हे सोन चापा आहे, चापा नाही. हा सोन चापा आहे. हे आबुलीची फुलं. ओके. आबुलीची फुलं त्याच्यात हा बनवला हा गजरा. आणि चवली सांगा. चवलीची शेंग. हे बरे बघी चांगली आहे, भाजी होणार नाही. भाजीपाला आणलं काही. बरं तुझं नाव काय? नाव सांगे. भूषण अनंत डोंगरे. भूषण अनंत डोंगरे हा यांचा स्टॉल मांडलेला आहे. बरं मला याचा काय काय रेट आहे आम्हाला सांगू शकतो? याचे 30 रुपये. याचे 20 रुपये. 20 रुपये. ठीक आहे. ओके. त्यांचा धंदा झाला का? होईल होईल. त्यांचा जसा जसा ऊन पडला त्याच्यामुळे त्याचा धंद्याची मंदी आहे. संध्याकाळ खाली तसा त्याचा धंदा. ओके ओके. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. चला या इकडे. शेंगावाला एकच प्रॉडक्ट आहे. हे आपल्या शेंगा वालाच्या घरचे आहेत. हे आपल्या वाला शेंगा रात्री बताने उकळत ठेवले, आपण मेहनत घेते फार. टेस्ट बघू शकता तुम्ही सगळे एकच. मला कशी प्लेट रे? 5 रुपये प्लेट. 5 रुपये आहे. ओके ओके. कुठून असते बरे? शुक्रचा बाजारात त्याला सकाळी गेला तर घेऊन आला, मेहनत फार घेतली. पण धंदा आज काय झाला नाही. होईल. थंड वातावरण आला का त्याचा धंदा होणार. नाव केदार सिंग. कॉन्ग्रॅच्युलेशन. ऊपर जाएगा, सब बिकेगा. बाबी बेस्ट ऑफ लक. चला चल आगे आगे हमारे पुढे जाऊ का? मग आवाज कमी. त्यांचा आहे आपले चटपटी. त्याच्यानंतर ही यांची भेल. गावची भेल. गावची. घे ना. ही आपली खाली त्याच्यात काहीच नाही. ते मटायची झालं का? ही फक्त बनवण्यासाठी. असा असा गोलमेल हा त्यांचा मसाला. चाट मसाला नाही भेटला, घरचा मसाला. घरचा मसाला आहे. सफेद काला मीठ नाही भेटलं म्हणून सफेद मीठ आणलंय. ओके ओके. सापूर झाला कोण नव्हता म्हणून. कांदा. शुक्रवारचे कांदे ते आणून आपले काही घरचे आहेत का? कांदे पण ते घरचे झाले ना. पाणी आपला लिंबूचा पाणी. लिंबूचा पाणी आहे का? बघू. थंड आहे. थंड आहे का? बरे ऊन आहे पण थंड आहे. ओके ओके. 15 रुपये प्लेट. 10 रुपये प्लेट. 15 झाला. बरं ऊन आहे त्याच्यामुळे काय धंदा झाला नाही. जसा धंद्याची मंदी होणार पण ऊन आहे, जसा थंडा होणार तशी त्यांचा धंदा होणार. ठीक आहे ठीक आहे. वाट बघा. पपई स्टॉल आलेले आहेत. पपई स्टॉल इकडे काय आहे बघू. सर्व पपई आहे. भाऊ दाखव. काय भाऊ दाखव ना. नाही यांनी हा संत्रीचा स्टॉल मांडलेला आहे.
हा इकडे पपईची प्लेट मांडली आहे. पपई घे ना. कशी प्लेट आहे मम्मीला कसे आले? एक नंबर एक नंबर एक नंबर मॅडम, खूप छान झाले. एक नंबर. पैसे दिले का मॅडम? पैसे दिले. पहिले पैसे घ्या. तुम्ही काय घेतला का नाही? मग आता जेवू ना. घेतला ना स्टॉप घेतला. हे आपली शाळेची पोरं जेवायला बोलव. जे मोकळे झाले ना त्यांना जेवायला म्हणून त्याला जेवण. तर मित्रांनो, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि ते ग्राम सदस्य. तर तुम्हाला हे कसं वाटलं स्टॉल आपण या ठिकाणी ठेवलेले? मस्त. तर बघू शकता आपल्या मराठी शाळेमध्ये पालक मेळावा 2025 तसेच आनंद बाजार देखील आहे आणि प्रत्येक मुलांनी इकडे स्टॉल मांडलेले बघू शकता. शिक्षक सहकार्य. माझं नाव सारिका पवार. JSW एस्पायर मॅजिक बसमध्ये मी ॲकॅडमिक एज्युकेटर म्हणून काम करते. तर गेल्या ऑक्टोबरपासून 2024 पासून आमचा हा प्रोजेक्ट जो आहे तो वेळोवेळी विभागात शाळेमध्ये राबवला जात आहे. त्यामध्ये मुलांना आम्ही ॲकॅडमिक स्किल आणि लाईफ स्किल याच्यावर काम करतो आहे. आणि हा पालक मेळावा घेण्याचं कारण हे आहे की जास्तीत जास्त पालकांचा शाळेमध्ये सहभाग आणि त्यांनी शाळेला भेटी द्याव्या वेळोवेळी आणि मुलांचं जे गैरहजेरीचं प्रमाण आहे ते कमी व्हावं. तसंच पालकांना माहीत पाहिजे की पालकांना माहीत हवं की शाळेमध्ये काय काय कुठले उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमाअंतर्गत मुलांसाठी कुठले कार्यक्रम किंवा कुठली कामं केली जातात. तर यासाठीच हा पालक मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये आनंद मेळावा की जेणेकरून मुलांना व्यवहाराचं ज्ञान व्हावं की वस्तू खरेदी विक्री कशी करता यावी. म्हणजे हा एक आमचा कामाचाच भाग आहे, अभ्यासाचाच भाग आहे आणि जीवन कौशल्याचा अकॅडमिकचा भाग आहे. म्हणून आम्ही हा कार्यक्रम पालक मेळावा घेतला. हॅलो, माझं नाव वैदेही कथोरे आहे. मी JSW एस्पायर मॅजिक बसमध्ये गेली 5 वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि आता 2024 ऑगस्टपासून आम्ही हा नवीन प्रोजेक्ट स्टार्ट केलेला आहे जो आपल्या वेळोली गावामध्ये सुरुवात झालेली आहे. वेळोली गावामध्ये माध्यमिक स्कूल आणि ZP स्कूल ह्या 2 शाळांमध्ये आम्ही हे काम करत आहोत आणि हे काम मुलांसोबत होत आहे. मुलांच्या गैरहजेरीचं प्रमाण कमी होण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहेत. त्याचप्रमाणे आज आम्ही एक महिला बोलू शकते किंवा पालक मेळावा आम्ही आयोजित केला होता जेणेकरून पालकांचा सहयोग आपल्या शाळेकडे येईल आणि मुलांची उपस्थिती उत्तम पद्धतीने राहील. त्याचप्रमाणे बालविवाह कुठेतरी थांबलं जाईल. मुलींची शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.